आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया अधिक महिन्यात येणाऱ्या पद्मिनी एकादशीची व्रतकथा. या एकादशीस कमला एकादशी असे देखील म्हणतात. अधिक महिन्याच्या बाबतीत भगवान श्री विष्णूंनी म्हटले आहे, अधिकस्य अधिकम फलम. या महिन्यात जे जप दान व्रत पूजन केले जाईल त्याचे फल त्या भक्तास किंवा व्रतकर्त्या व्यक्तीस अधिक प्रमाणात प्राप्त होईल. दरवर्षी एकूण एकादशी या 24 असतात, पण ज्या वर्षी अधिक महिना असेल त्या वर्षी यांची संख्या 26 होते. प्रत्येक एकादशीस वेगवेगळे नाव आहे व कथा देखील वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव पद्मिनी एकादशी आहे. तिला कमला एकादशी असे देखील म्हणतात. एकादशीचे व्रत हे 3 दिवसांचे करावे. जे भक्त नित्य नियमित एकादशीचे व्रत करतात त्याप्रमाणेच ह्या एकादशीचे व्रत देखील करावे. या एकादशीची व्रतकथा याप्रमाणे आहे. फार पूर्वी एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवान, आपण 12 महिन्यात येणाऱ्या सर्व एकादशींच्या व्रतकथा सांगितल्या, पण अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीची व्रतकथा काय आहे ती सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, हे युधिष्ठिरा, पूर्वी हय या नावाच्या राजाच्या वंशात कृतवीर या नावाचा एक राजा होऊन गेला. सत्य, जितेंद्रिय व धर्माने वागणारा व उत्तम रीतीने राज्य कारभार करणारा होता. तो सुखी होता, प्रजा देखील सुखी होती, पण राजास एक दुःख होते. राजास 1-2 नव्हे 1000 पत्नी होत्या, पण राजास संतान प्राप्ती नव्हती. राजाचे वय झाले, प्रौढत्वाकडे जीवन जगत असताना राजा मात्र दिवसेंदिवस दुःखी जीवन जगत होता. आपणास संतान प्राप्ती होईल की नाही या विचाराने तो चिंताग्रस्त होता. एक दिवस त्याने सर्व गृहस्थी जीवनाचा राजकारभाराचा त्याग केला व भगवान विष्णूंची तपश्चर्या करण्यासाठी वनात जाऊ लागला. त्याने सर्व राजसी वस्त्रे आभूषणे सर्वांचा त्याग केला व साधी वस्त्रे परिधान केली. हे पाहून त्याच्या राण्या दुःखी झाल्यात. त्यामध्येच एक राणी होती, ती म्हणजे पद्मिनी. ही हरिश्चंद्र राजाची कन्या होती. तिने पाहिले आपले पती तपश्चर्या करायला जात आहे, आपण देखील सोबत जावे. म्हणून तिने देखील राजसी वस्त्रांचा आभूषणांचा त्याग केला, साधी वस्त्रे परिधान केलीत व आपल्या पतीबरोबर तपश्चर्या करण्यास निघाली. दोघेही अरण्यातून मार्गक्रमण करीत गंधमादन पर्वतावरती पोहोचले. तेथे शांत स्थान पाहून तपश्चर्या सुरू केली. 10,000 वर्षे तपश्चर्या केली तरी देखील भगवान विष्णू प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा पद्मिनी तेथूनच जवळ असलेल्या वनामध्ये अनुसयाकडे गेली. तिला नमस्कार केला व आपला सर्व वृत्तांत सांगितला. अनुसयाने सांगितले, आता अधिक महिना येत आहे, त्यात येणाऱ्या पद्मिनी एकादशीचे व्रत उपास करावे. तिने सर्व व्रतविधी समजून घेतला. पुढे अधिक महिन्यातील पद्मिनी एकादशी आली. अनुसयाने सांगितल्यानुसार तिने एकादशीचे व्रत उपास केले व भगवान विष्णू तिला प्रसन्न झाले व विचारले, हे बालिके, काय वरदान हवे आहे ते सांगावे. तिने सांगितले, आमच्या विवाहास बरीच वर्षे झाली, पण संतती प्राप्ती नाही, तरी संतान प्राप्ती व्हावी ही एकच इच्छा आहे. भगवंतांनी तथास्तु म्हटले. ते आपल्या पतीकडे आले, त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. दोघेही जण पुन्हा आपल्या राज्यात आले. पुढे त्यांना कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक पुत्र झाला. तो इतका बलशाली होता की त्यास कुणी पराजित करू शकत नव्हते. हे युधिष्ठिरा, असा हा अधिक महिन्यातील पद्मिनी एकादशीचा महिमा व व्रतकथा आहे. या एकादशीचे व्रत उपास करणाऱ्या भक्तास यश कीर्ती प्राप्त होते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.